हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता स्केच आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. अक्षय तृतीयेनिमित्त माहेरी काही तासांसाठी जाऊन आली आणि पटकन परत आली, कारण की माझं घरी काम राहिलं होतं आणि त्या कामाकडे वळावंच लागतं. तर हे छान असे मी ब्रायडलचे ब्लाऊज शिवलेले होते आणि ते ब्लाऊज शिवून झाल्यानंतर परत अजून भरपूर सारे ब्लाऊज शिवायचे आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, तर आपल्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आता मी ब्लाऊज भरपूर काम आहे, भरपूर लोड आहे आणि त्यामध्येच म्हणजे लग्न सीझनही चालू आहे, तिकडे तिकडे जाण्याचंही चालू आहे. तर मागच्या ज्या व्हिडिओला तुम्ही खूप सारे म्हणजे प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण व्हिडिओ टाकणं काही होत नव्हतं, तर म्हटलं आता तरी छोटासा तरी का होईना पण ब्लॉग काढूया. म्हणजे कटिंग स्टिचिंग तर नाही काढता येणार, कारण की ते पूर्ण घाई गडबडीमध्ये मग केल्याने ना व्हिडिओमध्ये लक्ष द्यायचं की एडिटिंगकडे द्यायचं की कटिंग स्टिचिंगकडे द्यायचं हे होत नाही. पण मी शॉर्ट्समध्ये मी जे ब्लाऊज कटोरीचे किंवा प्रिन्सेसचे किंवा फोर्टसचे शिवणार आहे ना, तर त्याचं मी शॉर्ट्समध्ये व्हिडिओ टाकणार आहे. ब्लॉग छोटासा का होईना ब्लॉग टाकते. तर आता मी घेतले ब्लाऊज कटिंग करायला. मी रात्री गेलेली आमच्या खानदेशात स्पेशल आहे म्हणजे अक्षय तृतीया, म्हणजे आमच्याकडे म्हणतात आखाजी. तर आखाजीला ह्यावेळेस मम्मी पप्पा पण गावी नव्हते आणि ते मुंबईमध्येच म्हणजे मीरा रोडलाच होते, म्हणून माझ्या मोठ्या भावाच्या घरी आम्ही सगळेच्या सगळे गेलेलो तिथे सेलिब्रेशन करायला. मग म्हणजे तिथेच पुरणपोळी वगैरे सगळं काही बनवलेलं आणि तिथेच मग आम्ही सगळेजण गेलेलो. तिथून मग सगळ्यांनी खूप रिक्वेस्ट केली थांबायला, पण हे काम असं आहे ना की याच्यामध्ये ना कुठे थांबता येतं ना कुठे जाता येतं ना कुठे जाता येतं. म्हणजे मी आधी एवढी माझ्या लहानपणी मम्मीला एवढं परेशान केले ना मी की मला कुठेही जायचं आहे म्हणजे जायचं आहे, मला हे घ्यायचं म्हणजे घ्यायचं आहे. म्हणजे मला कुठे जाऊन जर राहायचं असेल ना तर मी कधीच कोणाचं ऐकत नव्हती. मला राहायचंय तर राहायचंय, मामाकडे असो कुठेही असो, म्हणजे राहायचंय तर राहायचंच आहे असा माझा रूल होता आधी. आणि आता कसं झालंय ना, आता जर मला कोणी कितीही रिक्वेस्ट केली ना की थांब आजचे दिवस आमच्याकडे, तरीही मला थांबावं असं वाटत नाही. कारण की मग मी त्या जी फील्ड निवडली आहे की तिथून मला जर मला कोणी असं म्हणणार आहे, म्हणजे माझ्यावरती तर कोण बॉस वगैरे कोण नाही की मला सुट्टी घेऊ नको म्हणणार. माझीच मी स्वतःची मालकीन आहे, तरी मला असं थांबता येत नाही की जाऊ दे आजच्या दिवस मी थांबते, नाही म्हणजे मला आज घरी नाही मी थांबते आज तिथे, म्हणजे माहेरी किंवा कुठेही. एकदाच गावी गेलं ना तेवढंच फक्त जाणं होतं, बाकीचं असं कुठेही जाऊन रात्रभर राहणं हे शक्यच होत नाही. रात्री जर बाहेर जाऊन कुठे राहणं म्हटलं ना नातेवाईकांकडे, तर असं डोक्यात चालत राहतं मग ते चक्र. जोपर्यंत बाहेर पण असू ना कोणाच्या घरी गेलं तरी पण तिथे पण चालू असतं की माझं हे काम आहे, माझं हे काम आहे. आणि तशामुळे म्हणजे ज्यांच्याकडे जातो ना तेही कंटाळतात, त्यांनाही वाटतं जाऊ देईल एकदाची गेली तरी बरं आहे असं असतं. तर टेलर लोकांचं, तुम्ही पण जर शिवणकाम करत असाल ना तर तुमच्याकडे पण तसंच होत असेल बघा. तर आता मग रात्री तिथून उशिरा आल्यानंतर मी ब्लाऊज कटिंग करून गेलेली, सगळे ब्लाऊज कटिंग वगैरे करताच गेलेली, जाऊ की नको असं चाललेलं. आणि कटिंग करता सगळा पसारा तसाच ठेवला आणि मग मी गेले आणि तिकडून आले मी रात्री उशिरा 11 साडे 11 पर्यंत घरी पोहोचले. आल्यावर घरी बघितलं तर तो सगळा पसारा तसाच पडलेला. मग आधी फ्रेश झाले, चेंज केलं आणि लगेच सगळा पसारा वगैरे आवरायला घेतला. ते आवरून झाल्यानंतर मग रात्री थोडा उशीर झाला होता, परत 2-3 जे ब्लाऊज कटिंग करायचे होते ते कटिंग करून ठेवले आणि मग झोपली. सकाळी परत लवकर उठून सगळं म्हटलं आज जरा लवकर उठते आणि ब्लाऊज कटिंग वगैरे करायला घेते आणि शिवायला घेते. पण काही शक्य झालं नाही, म्हणजे कटिंग करून ठेवलेत ना ते आता ठेवलेत साईडला. आणि आता हे जे अर्जंटमध्ये आहेत ते आता संध्याकाळी ब्लाऊज घ्यायला येतील. त्यांचे ब्लाऊज मी आधी कटिंग करून शिवून घेते, म्हणजे त्यांचे दिले जातील आणि नंतरचे कटिंग करून ठेवले तर ते नंतर शिवते. आता गावी जाणं फक्त राहिलंय 2 दिवसावर आणि त्याच्यात अजून जास्त ब्लाऊज येत आहेत आता की आमचं द्या अर्जंटमध्ये. पण मी आता घेणार नाहीये, कारण की आता खूप घाईघाई होईल आणि घाईघाईमध्ये कोणाचे ब्लाऊज बिघडणं हे चांगलं नाही. म्हणून मग आता मी घेणार नाही, कारण की मला 23 तारखेला गावी जायचं आहे, तर त्याच्या आधी मी कोणाचे ब्लाऊज वगैरे घेणार नाही. तर मी आता ब्लाऊज कटिंग करायला घेते. पूर्ण घरभर तोच पसारा तुम्हाला दाखवते वाटलंच तर बघा. घरभर इथेही ब्लाऊजचाच पसारा सगळा. तुमचं टेलर लोकांचं कामच असं असतं की आमच्या घरभर पूर्ण ब्लाऊज दिसतात. ब्लाऊज इकडे ब्लाऊजचे तुकडे, तिकडे ब्लाऊजचे तुकडे. पण त्याला आम्ही पसारा नाही म्हणणार, पसारा नाही म्हणू शकत आपण त्याला, कारण की पसारा नाही, ती आमची लक्ष्मी आहे असंच म्हणता येईल. आणि माझा मुलगाही बघा, मोठा मुलगा तर घरी नाही, तो थांबला तिथेच मामाच्या घरी. पण याचं चाललंय माझ्यासोबत, तोही काम करतोय. काय काम करतोय विराट? कार्ड बनवतोय.
आणि मी साड्या त्या आणलेल्या आहेत विकायला, म्हटलं साड्यांचा बिझनेस. पण मी ह्या कामामध्ये थोडं जास्त बिझी झाले ना, आणि जयंती होती, जयंतीमध्ये जयंतीची शॉपिंग, जयंतीची तयारी ते करण्यातही वेळ गेला. आणि त्याच्यानंतर आता जे काम आहे अर्जंटचं ब्लाऊजचं वगैरे ना, ते करायचं आहे, गावी जायची तयारी आहे. म्हणून म्हटलं मग आता निवांत थोडं झाली ना की त्याच्यानंतर मी, आणि आता 1-2 मी शॉर्ट टाकेल आहेत साड्यांचा, कशा साड्या वगैरे आहेत त्यांची किंमत वगैरे मी टाकणार आहे, कारण की तुम्ही त्या ब्लॉगला खूप प्रतिसाद दिला त्यामुळेच. तर आता मी ब्लाऊज वगैरे कटिंग करते आणि व्हिडिओला आपण कंटिन्यू ठेवूया. म्हणजे किती ब्लाऊज शिवून झाले, कोणते कोणते ब्लाऊज शिवून झाले मी तुम्हाला दाखवणार. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ब्लाऊज कटिंग करत आहे मी. तर हे मी आता 36 मापाचे प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करत आहे. आणि ह्याच ब्लाऊजचे जर तुम्हाला पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल ना, तर मला कमेंट करून सांगा, मग मी याचा पूर्ण व्हिडिओ अपलोड करणार आहे. मी कोणतेही पेपर पॅटर्न न वापरता डायरेक्टली कापडावरच ब्लाऊजची कटिंगही करत असते, आणि तीही अगदी सोप्या पद्धतीने. तर ती मी थोडंसं असं शॉर्टमध्ये दाखवली आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला लॉंग पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल ना कटिंगचा, तर मला कमेंट करून सांगा, मी तसा व्हिडिओ मी अपलोड करेल. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी अस्तरमध्येच मी ब्लाऊजची कटिंग ही करत असते, आणि अगदी परफेक्ट असं ते ब्लाऊज बसतं, आणि त्यामुळेच माझ्याकडे कस्टमर हे येत असतात. तर तुमच्याकडेही तसे यावे असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हीही असे छान छान असे ब्लाऊज स्टिच करा. आता हे ब्लाऊज होतं 36 मापाचं, आणि ते प्रिन्सेस कट विथ पॅडेड असं ब्लाऊज होतं. तर ते ब्लाऊज हे कटिंग करून झालेलं आहे, आणि आधी कटिंग करून ठेवते सगळे, आणि नंतर एकदा सगळे स्टिचिंग करायला बसते. मी स्टिचिंग करायला रात्रीची बसते. मग रात्री माझे ब्लाऊजचं आणि माझ्याकडे असं होतं ना की मी म्हणजे बाकीचे टेलर असे कसे साठवून ठेवतात काय माहिती, 5-5, 6-6 ब्लाऊज. माझं असं आहे ना, आज झालं की रात्री झालं की सकाळी मला ब्लाऊज द्यायचं असतं, सकाळी झालं की लगेच संध्याकाळी द्यायचं असतं. एवढी माझी घाईघाई असते, आणि त्याच्यामध्ये ना मला ब्लाऊजचे फोटोज व्हिडिओज वगैरे टाकताच येत नाही. ब्लाऊज शिवून झाले की तोपर्यंत कस्टमर घ्यायला येऊन बसलेले असतात, आणि त्यांना पटकन ते ब्लाऊज लगेच फिनिशिंग करून द्यावं लागतं. असं झालेलं आहे कामाची भरपूर गडबड असल्यामुळे. तर हेही ब्लाऊज छान झालेलं आहे. बघ, जर कस्टमर नाही आले ना घ्यायला पटकन, तर मी त्या ब्लाऊजचा हे व्हिडिओ टाकणार आहे, तर नक्की बघा. असं हे ब्लाऊज फुल म्हणजे एल्बो स्लीवपर्यंत आहे, आणि प्लेन आहे, स्लीववर काही डिझाईन वगैरे काही केलेले नाही आहे. आपल्याला जर ब्लाऊजवरून मापं घ्यायची असतील ना, म्हणजे आपल्या समोर जर म्हणजे दुसऱ्यांचं ब्लाऊज जर कोणी देऊन जातं, म्हणजे ते समोर आलेले नसतात, तर समोर जर येऊन ब्लाऊज देऊन गेलेले असतील ना, तर आपल्याला लगेच कळतं की म्हणजे बघूनही कळतं, माप घेऊनही कळतं की कितीचं म्हणजे कोणत्या व्यक्तीचं ब्लाऊज आहे, आणि त्यांचं म्हणजे बॉडी स्ट्रक्चर वगैरे कसं आहे ना, ते लगेच कळतं. पण जर ते व्यक्ती आपल्या समोर नसतील, आणि जर आपल्याला त्यांच्या म्हणजे ब्लाऊज मेजरसाठी देऊन गेले, त्याच्यासाठी जर आपल्याला ब्लाऊज जर स्टिच करायचं असेल ना, तर मापं कशी लिहून घ्यायची आणि ब्लाऊज कसं म्हणजे ब्लाऊजची मापं कशी घ्यायची ना, हे मी आपल्याला दाखवते. तर बघा, ब्लाऊज ना सर्वात आधी आपण ब्लाऊजची बॅक साईड बघायची, म्हणजे मागच्या बाजूपासून आहे ना, जिथून शोल्डरची शिलाई आहे ना, तिथून आपल्याला इथे असा प्रॉपर असा टेप धरायचा आहे. हळूहळू कर. तिथून इथपर्यंत अशी सरळ असा टेप, म्हणजे जास्त खेचायचं नाही आणि जास्त लूजही सोडायचं नाही, असं प्रॉपर असं बघायचं. म्हणजे आपली ही उंची आली आहे, पूर्ण उंची म्हणजे तयार उंची आली आपली 14. मग हळूहळू करतो ना, तर ते लांब लांब दिसतं. हो का? तसं दाखवलं ना, तर लगेच असं दिसतं की बनवलंय घर. आणि असं सांगून दिलं ना, तेच का करते तू. चला, आपण आता माप लिहून घ्यायची. पूर्ण उंची आपण लिहायची तयार 14 इंच. त्यानंतर आपल्याला आता छातीचं माप मोजायचं आहे. छातीच्या मापाआधी आपण जेव्हा आपल्याकडे तयार ब्लाऊज असतं ना, तर त्या ब्लाऊजवरून आपल्याला सर्वात आधी
पूर्ण उंची, त्याच्यानंतर आपल्याला कमरघेर मोजायचं असतं. आता कमरघेर हुक आहे ना, त्या पॉईंटपासून त्याचं बघा तेवढ्या अंतरावर माप हे मोजत जायचं. टेप आणि ब्लाऊज असं अगदी व्यवस्थित असं धरलं पाहिजे. तिथपासून ते जिथे आय केलेला आहे ना, आय पर्यंत आपल्याला मोजायचं आहे. तर इथे आपल्याला येते कमरघेर येते 36. आणि आता छातीचं माप मोजायचं. छातीचं माप मोजताना जिथे मुंड्याचा हा जॉईंट असतो ना, ह्या जॉईंट पासून अशा प्रकारे आपल्याला छातीचं माप हे मोजायचं असतं. म्हणजे हे आलंय आता 10 म्हणजे आपलं छातीचं माप इथं 40. छातीचे माप 40. आणि आपल्याला शोल्डर मुंडा हे माप घ्यावी लागत नाही, ते आपल्याला छातीची मापं असतात ना त्याच्यावरूनच ठरवायची असतात. म्हणून ती माप आपण ब्लाऊजवर घेत नाही. छातीच्या मापानुसार म्हणजे 32 असेल तर शोल्डर किती, 40 असेल तर शोल्डर किती हे आधीच आपल्याला ठरलेलं असतं. तो आपल्याकडे चार्ट असतो. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तसा चार्ट तुमच्यासाठी तयार करून देईल. आपलं झालं आता पूर्ण उंची मोजली, त्यानंतर कमरघेर मोजलं, छाती मोजली. आता आपल्याला मागचा गळा आणि पुढचा गळा हा मोजायचा आहे. पुढचा गळा आपला येणार आहे कशा प्रकारे मोजायचं, असं सरळ धरायचं. गळ्यापासून जिथे आपला हा कव आलेला आहे ना तिथपर्यंत ही असं सरळ धरायचं आणि बघायचं. 7 हा पुढचा गळा आला आहे. आणि मागचा गळा मोजताना आपण 2 पद्धतीने मोजू शकतो. म्हणजे ही ब्लाऊजची उंची मोजली ना तर आपण तिथून ही पाठ मोजायची. पाठीचा भाग आहे ना हा मोजायचा केवढा आहे ते. म्हणजे आपली उंची आहे 14 तयार ना, 14 मधून आपण 5.5 वजा केलं तर आपलं किती उरतंय 9.5. 9.5 आपला मागचा गळा राहील. मागचा गळा 9.5, पुढचा गळा 7. त्यानंतर आपल्याला मोजायचं आहे बाहीची उंची. शोल्डरला जिथे आपण बाही जोडली आहे ना तिथपासून आपल्याला बाही ही मोजायची आहे. बाही येते आपली 7 इंच. त्यानंतर लगेच आपल्याला दंडघेर मोजायचा आहे. दुसऱ्या बरोबर दंडघेर पण येते 7. बाही उंची 7, दंडघेर 14 म्हणजे 14चा अर्धा 7. आणि हे आहे कटोरीचं ब्लाऊज, म्हणून आपल्याला याच्यामध्ये कटोरी ही मोजायची आहे. तर कटोरी किती इंचाची आहे ही तयार आहे 6.5. 6.5ची तयार कटोरी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून ही कटोरी तयार करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊजची मापं ही घ्यायची असतात. जर तुमच्याकडे जर तयार म्हणजे ब्लाऊज द्यायला आलेले नसतील आणि जर ब्लाऊज दिलं असेल ना तुम्ही अशा प्रकारे मापही घेऊ शकता. आता हे जे ब्लाऊज मी कटिंग करत आहे ना ते आहे 40 साईजमध्ये कटोरी ब्लाऊज आहे. आणि त्याही ब्लाऊजची मी डायरेक्टली कापडावरच कटिंग करत आहे. मी त्यासाठी पेपर पॅटर्न यूज करत नाही. लग्न सीझन चालू झालं ना की सगळ्यांची म्हणजे टेलर लोकांची एवढी धावपळ असते ना, आणि तेव्हा त्यांना भरपूर किंमतही वाढलेली असते. म्हणजे रिक्वेस्ट करतात सगळेजण की आमचं प्लीज शिवून द्या म्हणून. आणि जे आपल्याकडे कधी न येणारे हे कस्टमर असतात ना तेही येतात आणि तेही आपल्याला सांगतात की प्लीज आमचं एवढं शिवून द्या म्हणून. आणि तेव्हा शिवूनच द्यावं लागतं. जेव्हा आपली किंमत वाढलेली असते ना तेव्हा आपणही त्या म्हणजे व्हॅल्यू ठेवून घ्यायची असते की खरंच हां आता आम्हाला कोणी रिक्वेस्ट करतंय तर नाही म्हणून चालत नाही.
कारण की तोच टायमिंग असतो आपले म्हणजे बिझनेस वाढवण्याचा. कसं आहे ना, माझं एक मत आहे की म्हणजे तुम्हाला जर परफेक्ट टेलर व्हायचं असेल ना, की कोणत्याही प्रकारचं म्हणजे तुम्हाला कोर्टक्स, कटोरी, प्रिन्सेस कट, अजून भरपूर सारे ब्लाऊजचे तर प्रकार आहेत, ते सगळे तुम्हाला यायलाच हवेत असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्हाला खरंच म्हणजे पेपर पॅटर्न वापरणं हे सगळ्यात आधी सोडावं लागेल. की तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःहून तयार केलेले असतील तर ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार जर तुम्ही स्वतःहून तयार केले असतील आणि तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल की मी स्वतः मेजरमेंट काढून आणि माझ्या सोयीनुसार मी जर पेपर पॅटर्न काढून ठेवलेत आणि जर ते पेपर पॅटर्न मी स्वतःच्या हाताने काढून ठेवलेत आणि त्याच याच्याने मी ब्लाऊज कटिंग करते असं जर असेल ना, तर काही प्रॉब्लेम नाही. कारण की काही ना असते सवय की तसे स्वतःहून पेपर पॅटर्न काढून ठेवायचे आणि नंतर मग ज्या मापाचं ब्लाऊज आलं ना त्या मापाचं ते ठेवून मग कटिंग करून घ्यायचं. मग तेव्हा कसं असतं ना, तेव्हा आपल्याला माहिती असतं की आपण याच्यामध्ये कुठून किती इंच वाढवलेलं आहे, कुठून किती इंच कमी केलेलं आहे हे माहिती असतं, म्हणून आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. पण जेव्हा दुसऱ्याने करून दिलेलं आहे, दुसऱ्याने ते पेपर पॅटर्न कटिंग करून दिलेलं आहे आणि आपण फक्त ते ठेवायचं आणि ब्लाऊज शिवायचं, मग नंतर शिवून तर होतं, आपण शिवतो, आपलं फिनिशिंगही येत असेल चांगली, पण नंतर जेव्हा चुकतं ना की ब्लाऊज चुकलं, मग तेव्हा आपल्या स्वतःच्याच लक्षात येत नाही की आपण कुठे चुकलं हे लक्षात येत नाही. मग आपल्याला ते रिपेअर पण करता येत नाही आणि मग आपल्या स्वतःच्याच लक्षात येत नाही की कुठे चुकलं. मग असं वाटतं मी तेवढं परफेक्ट शिवलं आहे, मी व्यवस्थित शिवलं आहे, मग माझं कुठे चुकलं असेल हेच आपल्या लक्षात येत नाही. म्हणून त्यासाठी ना स्वतःहूनच मापं काढायला शिका, स्वतःहूनच म्हणजे अभ्यास करा, त्याचा अभ्यास करा की कुठे काय मापं दिल्यावर काय व्यवस्थित ब्लाऊज येईल काय नाही. एकदा शिवा, दोनदा पुसवा, परत शिवा, ती मापं लक्षात घ्या आणि त्याच्यावरूनच मग मापं कुठून काय घ्यायची काय नाही तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्ही परफेक्ट टेलर व्हाल. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस पेपर पॅटर्न सांभाळून ठेवण्याची गरज पडणार नाही, असं माझं मत आहे. तर बघा आता मी ना म्हणजे मी आधीपासूनच कोणतेच पेपर पॅटर्न वगैरे सांभाळून ठेवले नाही. मी माझ्या म्हणजे स्वतःच्या एक्सपेरिमेंटने ना मी करत राहिले. मी उसवायचे, परत शिवायचे, परत उसवायचे, मग ते कुठे वाढलं आहे, कुठे काय कमी करायचं आहे, ही सगळी मापं लक्षात येता ना मला आता तुम्ही कोणत्याही मापाचं ब्लाऊज जर तुम्ही फक्त मला एकच माप सांगा, म्हणजे की छातीचं माप असेल ना तरी ब्लाऊज परफेक्ट अगदी व्यवस्थित कटिंग करता येतं, असं तुम्हालाही येत असेल, तुम्हीही तसे अनुभवी असाल किंवा नवीन शिकणारे जर असाल ना, तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही प्लीज पेपर पॅटर्न यूज करू नका. तुम्ही स्वतःच्या ह्याच्यावर कल्पना म्हणजे स्वतःहून मापं काढून स्वतः ब्लाऊज शिवायला सुरुवात करा आणि थोड्या दिवसांनी तुम्ही परफेक्ट टेलर व्हाल. तुम्हाला सगळ्या प्रकारचे ब्लाऊज वगैरे कटिंग करता येईल. कटिंग करता आली ना तर स्टिचिंगही मग आपली आपण लक्षात येते. तर आता म्हणजे 2 ब्लाऊज शिवले, त्याच्यानंतरचे जे आधी कटिंग करून ठेवले ते शिवले आणि आता हे तिसरं ब्लाऊज चाललं आहे आणि अजून स्वयंपाक करायचा आहे. मिस्टर आलेत घरी येऊन परत ते बाहेर राऊंड मारायला लागले, तोपर्यंत जेवढं होईल तेवढं ब्लाऊज करून घेते आणि मग स्वयंपाकाकडे वळते. स्वयंपाक झाल्यावर परत मशीनकडे वळणार आहे. आपल्या ब्लॉगला आपण कंटिन्यू राहूया. आणि आज आहे ना मी साड्या ज्या विकायला आणल्या आहेत, आता भरपूर दिवस झाले मी त्या साड्या ठेवून दिलेल्या होत्या तशाच, तर काढल्या नव्हत्या विकायला. म्हणजे मी ना व्हिडिओ काढले त्याचे, पहिल्या दिवशी टाकला तो व्हिडिओ तुम्ही बघितला, दुसऱ्या दिवशी त्याचे व्हिडिओ टाकले ना, फोटो टाकले, काहीच टाकलं नाही. म्हटलं ह्या कामाकडे वेळ द्यायचा की त्या कामाकडे. तरी पण ज्यांनी बघितले होते ना साड्या, तर माझ्या आज 3 साड्या विकल्या गेलेल्या आहेत. तर मी आनंदी आहे की सुरुवात झालेली आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा, अजून आपला ब्लॉग पूर्ण होणार आहे. म्हणजे आज 25-30 मिनटाचा तरी ब्लॉग होईल असं वाटतं आहे मला. कंटिन्यू राहा, कारण की ब्लाऊजचं काम जास्त आहे आणि तेच ब्लाऊजचं काम मी दाखवतच व्हिडिओ करणार आहे. चला तर कंटिन्यू राहूया. रात्रीचे ब्लाऊज मी जे स्टिचिंग केले ना त्याच्यातून बाकीचे सकाळी देऊन झाले. म्हणजे उठल्या सांगितलेलं होतं की सकाळी घ्यायला या म्हणून, आणि बाकीचे राहिलेले आहेत ते आता तुम्ही बघू शकता. आणि आत्ता मी उठल्यापासून सकाळी ना भरपूर असे ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत आणि ते आज दिवसभरामध्ये मला स्टिच करायचे आहेत. तर बघू शकता ते ब्लाऊजही, आणि याच्यापुढे म्हणजे हे कसे शिवले गेले आणि त्यांचे डिझाईन कसे झाले ना हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. रात्री जे मी ब्लाऊज शिवले होते ना त्याच्यातून बाकीचे ब्लाऊज देऊन झालेले आहेत आणि बाकीचे अजून आहेत माझ्याकडे. आता गावी जायला फक्त बाकी आहेत 2 दिवस. 2 दिवस पण नाही, एकच दिवस. आज 21, 22 आणि 23ला गावी जायचं आहे आणि 24-25ला लग्न आहे. फक्त 2-3 दिवस लग्नाला राहिले आहेत आणि 2 दिवसांनी गावी जायचं आहे. आणि त्याआधीच एवढे ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता अजूनही, आणि भरपूर सारे पुढं
घर भरलेलं आहे. ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत, बाकीचे कटिंग करायचे राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर माझ्याही एवढ्या छान छान साड्या घेतल्या गेल्या आहेत, पण त्या साड्यांवरचेही ब्लाऊज शिवायचे राहिलेले आहेत आणि अजून येत आहेत. म्हणजे ब्लाऊज प्लीज रिक्वेस्ट करतो, म्हणजे लवकर शिवून द्या वगैरे असे ब्लाऊज येत आहेत अजून, पण आता तर मी घेणार नाही आहे. पण आता ब्लॉग इथेच थांबवूया आणि पुढे मग कोणते कटिंग करून ठेवलेले ते ब्लाऊज कसे झालेत कसे नाही त्याचं तुम्हाला मी ब्लॉग उद्याचा अपलोड होईल. म्हणजे अजून 2 दिवस तरी म्हणजे माझा स्टिचिंग कटिंगचा येईल ब्लॉग ब्लाऊजचा वगैरे. आणि त्याच्यानंतर मग लग्नात गेल्यावर लग्नातली मज्जा पण मी आपल्या चॅनलवर टाकणार आहे. तर चला आता जिथे ब्लॉग थांबवूया. विराट बाय बाय कर. बाय. मी ड्रॉइंग करतोय. काय ड्रॉइंग काढली दाखव दाखव पटकन. हे बघा डायनोसॉर. दाखव. हे बघा हा डायनोसॉर. अरे वा किती छान डायनोसॉर काढलं रे. वा असली वाटतोय ना हा डायनोसॉर. हो सांगा असली आहे की नाही, कशी ड्रॉइंग काढली ते सांगा कमेंट करून. कमेंट करून कसं तू सांग काय कमेंट करून सांगा कशी लागली माझी ड्रॉइंग. तुमच्या माझ्या फ्रेंडला पण दाखवा, मग माझे फ्रेंड पण करेल असं. बाय बाय. बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तो ना मोबाईल घेऊन नाही बसत. जेव्हा मी ब्लाऊज कटिंग वगैरे करत असते ना, तो माझं बघून तसं करतो. त्याला असं वाटतं माझी मम्मी काम करते ना, मी पण काहीतरी, म्हणजे मी त्याला सांगते मी माझा टास्क करते, तू तुझा टास्क कर. मग तो त्याचा टास्क करतो, म्हणजे तो काही ना काही ड्रॉइंग करतो आणि पेपर वगैरे काहीतरी कटिंग वगैरे करत बसतो तो त्याचा. तेव्हा तेवढ्या वेळामध्ये ना मोबाईल बघत नाही. त्याला असं वाटतं मम्मी मोबाईल बघत नाही ना, मग मी पण नाही बघायचा. आणि जर काही रील्स वगैरे बघायला मोबाईल घेतला ना की तो पण बघत बसतो. म्हणून मग मुलांसमोर जेव्हा आपण मोबाईल बघणं बंद करतो ना, तेव्हाच मुलं पण मोबाईल बघणं बंद करतात. हे तर खरं आहे. चला तर ब्लॉग कंटिन्यू बघितला त्याबद्दल थँक्यू आणि बाय बाय.